पैसा आला ना ती म्हणते ती मध असल्यावर माशा सुद्धा गुहांग 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 गोळावून येते त्या, आणि मध नसला ना येत नाही त्या. तसंच आहे, जवळ पैसा आहे तवर सगळ्यात संधी आहे मोठी ती. मावळाची माशी आहे बघा हीच आहे. तुम्ही आणि तुम्ही हिच्या माग हिचा बाप हे ढेक नाही, ती ढेकणं नुसती चावून चावून रागात वाढते ती, बाकी काय करत नाही ती निसता इतर. आज आम्ही दोघांनी एक निर्णय घेतलाय. निर्णय काय घेतलाय? काय घेतलाय नेमकं सांगा तुम्ही मला. नाही, वचन तर काय देऊ नका, तुमच्या पाया पडते. नाही नाही, कारण की वचन मी देत वचनाला नाही. जागणारा माणूस नाही. अगं मी वचन देत नाही हं. तुला, किंवा तुला काही मी मागत नाही वचन की तुम्हाला असं बोलणं तसं. बर एक निर्णय काय घेतलाय की आता शेतीत आपण आंबलो बोर पाडून, त्यामुळे आता एक निर्णय असा घेतलाय शेती जिंकून टाकायची. ए बायानो तुम्ही हाय का, मी म्हणलं होतं ना काय ना काय मोठा घोटाळा करणार तुम्ही, काय ना काय बोलणार म्हणलं होतं का नाही? काय बोललाच नाही तर तुम्ही. मित्रांनो, रेल कंडिक्शन बरं का आपल्या शेतीला नाही तर पाणी, आणि पाणी नसल्यामुळे शेती काय पिकत नाही. हे तुम्हाला दिसतंय हो का, हे सगळं असं पडाक आहे, वरलं बी सगळं पडाक आहे. हिरीत तर काय पाणी आता साठलेलं आहे तात्पुरतं, पण आपल्याला शेती म्हणून ठेवायची ए नाही. बायानो गा बसा तुम्ही. हे कुठं का असं ना माळाच्या आड निवांत जायचं बघ. खुळ कुणी घातलं हे अजून असं? नाही नाही नाही, मी तर एकूण टाकणार आहे. काय एकूण टाकता या लागला काहीतरी बोला, चांगलं बोला की जरा शुभ शुभ. चांगलं काय चांगलं येत नाही सांगतोय असलं- की. ह्यातच भेटतं बघा तुमचं माझं, दुसरं काय नाही नाही. नाही, मी ऐकणार आहे. गिराईक बघितले 4 दिवसात कुणाला बी गळ्यात घालणार आहे, निघून जाणार आहे. तुला यायचं असलं तर माझ्या संगत चल, नसलं यायचं तर तुला कुठं राहायचं तिथं राहा. आता एखादाच लांब आहे तर सगळं रुपये निघत उभा राहू नको, काय त्याचा लाभ नाही. कसं बारके पोरं- माझ्या डोक्याला भरपूर ताप आहे, टेन्शन आहे. दररोज माझ्यानं काही ती उलाढाल आणि ती कुठलीच काम होईना. त्यामुळे बघा एक शेवटचा मार्ग आपला फिक्स केलाय की आता आपण शेती इकायचं आणि निघून जायचं. ए, काय पण कसं लागलाय बोलायला? काय काय नाही, कळतंय का काय? काय काय नाही, कळत नाही आणि वळत नाही, कोणाचं काय आता ऐकणार नाही. घेतलेला निर्णय घेतला, सगळं झाल्यात जमाय. 2 दिवसात तुम्हाला तर कळलंच. तुम्ही थांबायचं, तुम्ही इथं थांबा म्हणलंय मी. का काय झालं आता, काय सगळं नीट काय नको येडवणी करताय? आ काय नीट नाही, नीटकं नाही, काय नाही, उगत असलं काय तर डोक्यात घेऊ नका सांगते. काय नाही. बघ मी ऐकणार आहे. तिकडं बघू नका, मी इकडं बोलते तुम्हाला. काय तुझ्याकडे बघून बोलायचं आहे? माझं डोकं दुखायला लागलंय, माझी मला उसं पाहिजे कळ नाही. काय मी घेतलं की दररोज मला ते झमेला जर आणायचं नको. बारके पोरागत कसं लागलाय बोलायला? काय काय नाही. आ माझी 2 आहे ती कुठं तर राहणाऱ्या इथलं हे गाव सोडून दुसरीकडे घेतलं, सुकानं करून खातेली. दररोज उठलं की ती 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 कुठं मला वैता घेऊन गेलाय बघ. गाव सोडून जायचं का? पाणी नाही म्हणून शिना शेतीला पाणी आणि आ? इथली लोक लय ताप देते, त्यामुळं गाव सोडून जायचं. लोकांना भिवून जायचं का गाव सोडून शिना? काय असेल ते असेल लोक बघ. काय तुम्हाला म्हणते ते काय गाव सोडून जा? आ ते म्हणते ते रान इकून जा, मग गाव त्यांना सोडूनच हसू काय. करून जाता का राणी एकूण शिना? मग काय इथं राहून तर काय उपयोग आहे? आणि तिथं काय आहे जाऊन, तिथं काय आहे नेमकं? कुठं भेटल तिथं आपलं आणि चांगलं नाही तर घेऊन. भेटल्यावर परत काय करायचं? हातचं गेलं नाही पदरी. नाही भेटलं तर पोरांच्या नावावर पैसे टाकायचं, निवांत शाळा शिकवायची, सर्व्हिसला लावायची. कुठं का असं नाही, पण हलक्या भारी जॉबला त्यांना लावायचं आणि करून खावा म्हणायचं. ही काय तुमची नाही, मग काय तुझे आहे का? तुम्ही घेतलेली नाही. तुम्ही स्वतः घेतलेली आहे का? मी ना घेऊ ती, माझ्या बाण मला दिली, मी कुणाला बी फुकते. बाप दादाची इष्टीत अशी उधळून घालवायची नसती, कळ? उधळून मी काय कुठं बायांच्या मागं घालवाय जात नाही. मग लेकरांकरताच काय तर काय चांगलं केलं? करायचं. लय चांगला निर्णय घेतला तुम्ही लेकरांसाठी, अगदी बरोबर निर्णय घेतला. तुमच्या निर्णयाला 100% मी तर ही करते, काय मार्क देते. हा, मग हा. बाद झालं. तू बी माझ्या संग आहे म्हणल्यावर भ्यायची गरज नाही का? काय छकोली बोलताय येड्यावानी आवा? आ? बोलावं तुम्ही असं सांगा बरं. वैतागाला एक ध्यानात ठेवा, संघर्ष जीवनात केल्याशिवाय सुखाची पायरी चढता येत नाही. पायरीला लय काटा येतं, काट काढत काढत आपल्याला पायरी चढावं लागणार आहे. आयुष्यात माणसं वाईट येतेली, त्यांना आपल्या आयुष्यातनं काढत काढत आपल्याला यशाची पायरी चढावं लागणार आहे. तुम्ही जर त्यांना भिवून जर तुमचं बापदादाची इस्टेट विकून ही गाव सोडून तुम्ही जर दुसऱ्या गावी जात असाल तर ती बरोबर नाही. मी तुम्हाला बोलते, तुम्ही मोहरा पळू नका. अगं सगळ्यात मोठं माझ्या जी जीवनात अडचण आहे का नाही, ती अडचण मेन सगळ्यात तू आहे. जी मी काय करेल ते तुला कधी योग्य वाटत नाही, सगळं रॉंग वाटतं.
लगेच तू मला आडवा दांडू टाकते. माझ्या सगळ्या जीवनात जी घडामोडी करते ती सगळ्यात मेन अडचण तू आहे. तुला कशी काढून टाकायची आता तूच पर्याय सांगितलाय, सांग तुला कशी काढून टाकायची. मला काढून टाकायची आणि परत तुम्हाला कोण आहे? आणि नसं ना काय घेऊन दे नाही. तुम्ही काय करचाल आणि कावा काय बोलचाल ते पत्या लागत नाही. असला आडमुठी दांड माणूस आहे तुम्ही. आ आता माझ्या बायकोने दे पाहिजे होती, वैरेला याच देते, माझ्या संग दररोज भांडते, आई ती पोळी दुसऱ्याची बाजून निघते. हो तुम्ही पण जरा संतुलन ठेवत जावं व डोक्यावर. माझं संतुलन आहे, घरात आज मी आहे, माझं ऐकायचं ना दोन गोष्टी. तो तुमचं जर बरोबर असल्यावर मी एकदा काय 1000 वेळा तुमचं ऐकेन की, एकदा नाही 1000 वेळा ऐकेन. तुम्ही जर त्या निर्णयावर चांगला चला किंवा ते निर्णय घेतलेला जर चांगला असेल ना, अहो मी महाग पुढं सुद्धा विचार करणार नाही. डोळ्यात झाकून शिना तुमच्यावर विश्वास ठेवून चला म्हणेन. करताय ती तुम्ही बरोबर करताय, करूया चला. आतापर्यंत मी जीवनात केलेलं काय वाईट केलं का? चांगलंच केलं ना. तुम्ही जे ही निर्णय घेतला ही मला मान्य नाही. आणि कारण मी की तुला विचारून करणार नाही काय, तुझ्या बापदादाची नाही किंवा तुझी कोणाची नाही. माझ्या बापानं बापदादाचे मला एक वाटले मी ऐकेन, ते बी मला पुढं भेटलंय ते फायनल झालं तर मी ऐकणार आणि तिथं जाऊन घेणार आणि ती पोरांच्या नाव करणार. माझ्या एक गुंठा बी नको, काय देड भेटू दे नाही एकर भेटू दे, दोघांच्या नाव. ते तसलं बारक्या पोरागत मी मागं पण म्हणलंय बोलू नका ना, आता पण नाही म्हणते. नाही तुझं ऐकतच नाही. अरे तू 17 वेळा भांडत बसायची कोण रिकाम आहे? ते पाय सोड पहिलं. अजिबात नाही अजिबात नाही. अरे पाय धरू नको, लाचारी पत्कर नको, हिमतीनं तू जगली आहे, हिमतीनं जग. ते तुम्ही मला पाक लागला ही करायला हो, अरे आणायला लागलाय मला तुम्ही. आ? मी तुला अरे आणत मग नाही. काय केलं तुम्ही आता? काय केलं म्हणजे? माझ्या बुद्धीला जी पडतंय ती मी करायला लागलोय आणि जे- ह्यात तू मला अडवायचं नाही. अडवायचं नाही. हम्म. मग कुणी तुला अडवायचं? इसा घ्यायचा असेल, तुझा काय इसा मला तुझा बाप बांधायचं बोलव, का तुला घेऊन माझ्या टाकतो. नोटकुरीवर बांधायचं का इसा? मला काय करायचं ईशान? नान जी पैसे उरते ती लेकरांना माझी मी काय बघतो काय बोलताय करायचं. वा? कसं बोलताय? आ तुला इसा पाहिजे असलं घेईन, काय करायचा हिस्सा? माझी लेकरं जर माझ्या संग नसते, तुम्ही माझ्या संग नसेल, त्या पैशाला काय काढी लावायचे का मला? काय करायचं त्या पैशाला मला? एवढं कळतंय मग बोलती कशी तोंड उचलून? काय बोलली मी तुम्हाला? हा? चुकीचं काय बोलली सांगा बरं. काय बोलली म्हणजे? आपलं तुमचं आहे गाव तेवढं आहे. माझं आहे. आपलं गाव आहे हे. हा? आपण ह्या अरे कोणाचं गाव? लहानाचं मोठं ज्या गावात झालो ते गावकरी नाही ती नीट. आणि काय कोणाचं गाव आणि कोणाचं घर घेऊन बसली? अरे जीवनाचं जोडीदारी जी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे त्या आडी अडचणीत मी आहे तुझ्या मागं म्हणणारी. आज ती माझ्या संग 24 तास सारखी भांडतीये. काय मग तुम्ही चुकीचं करताय? भांडाय बोलाय सांगाय नका का तुम्हाला? मग माझ्या संग भांडती म्हणून दुसरे देखील माझा गैरफायदा घेते ती ना. मग आपण नीट राहावं ना, कळावं आपल्याला पण कळलं वैऱ्याला पाहिजे. यास तू देणार आहे म्हणल्यावर तुला सांभाळून किंवा इथं रान ठेवून काय? अरे डोळे हे माघारी जग सुंदर आहे, जगाय बी एकदम जकाची येत. राहावा की तुम्ही इथं, काय घेणं देणं आहे? मी लेकरांच्या नावावर करीन आणि तिकडे निवांत राहील. कसं असतं माहितीये का? पैसा आला ना, ती म्हणते ते मध असल्यावर माशा सुद्धा गुहांग 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 गोळावून येते त्या, आणि मध नसला ना येत नाही त्या. तसंच आहे, जवळ पैसा आहे तवर सगळ्यात संधी आहे मोठी ती. मावळाची माशी यावं का हीच आहे. तुम्ही आणि हिच्या माग हिचा बाप हे ढेक नाही, ती ढेकणं नुसती चावून चावून रागात वाढते ती, बाकी काय करत नाही ती. नुसता इतकं नरड्याला आणलंय आणि माय लेकरांनी या कधी तुम्ही काय बोलता त्याचा पत्ता लागत नाही व कुठे जायचं शिवरनं लोंडा गेलाय माया तर काल डोक्यावरनं पाणी गेलंय पण गप गप काहीच गेलंय. कारण नाही किंवा उगाच तुम्ही सुटता याड्यामनी काय तर बोलत काय बसता. नाही तू मुला इसा घ्यायचा असला घे. कशाचं इसन काय त्या इशारा पण लावली मी काढी